नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 3 जुलै 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्यातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगून प्रवेश केला आणि तरुणीवर लैंगिक अत्याचार केला। या घटनेनंतर पुणे हादरलं आहे। यावर भाजपच्या नेत्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही घटना धक्कादायक आहे। हरामखोराची विकृती बघा। पेन मागण्याचा बहाणा करून घरात शिरून स्प्रे मारला, अत्याचार केला आणि नंतर सेल्फी काढली। इतकंच नाही तर कोणाला हा प्रकार सांगितला तर तुझा फोटो व्हायरल करेन अशी धमकी त्या पीडितेला देण्यात आली, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली। या प्रकरणी बोलताना चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। पुढील तपास सुरू झालाय। येणाऱ्या काही तासात, जास्तीत जास्त 1-2 दिवसात हा हरामखोर आरोपी पकडला जाईल असा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती। या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून ती गेम चेंजर ठरली होती। मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। या संदर्भात अदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिले। 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात अदिती तटकरे यांनी सांगितले। दरम्यान सरकारी कर्मचारी असून पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल 3,58,00,000 रुपये महिलांनी लाटले होते। ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसूल करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले। मीरा भाईंदर मधील मोर्चा हा व्यापारी संघटनांचा नसून भाजपचा आहे असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे। महाराष्ट्राची भाषा कोणती हे त्या माणसाला माहित नव्हतं का, असा उपरोधक सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरच्या एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली होती। मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसेने ही आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर आज व्यापारी संघटनांकडून बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली। त्याचबरोबर मनसेच्या या भूमिकेविरोधात मोर्चा काढत व्यापाऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे। यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की आंदोलन भारतीय जनता पक्षाचं आहे। व्यापाऱ्यांना त्यांनी काल फोन केले होते। हे सगळं करण्यात तिथल्या आमदाराचा मोठा हात आहे। मराठी माणसाच्या विरोधात सतत हे लोक अशीच भूमिका घेत असतात असं म्हणत सोशल मीडियावर अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून अर्धवट माहिती सांगितली जात असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। यासाठी आता हाके थेट समुद्रात उतरलेले दिसून आले। राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण आधीच तापलेले असताना लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन घेतले आहे। महाज्योती योजनेच्या निधी अभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे असं म्हणत हाके यांनी थेट समुद्रात उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। हाके यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते थेट समुद्रात उतरले। उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, अशा घोषणांनी चौपाटी दणाणून सोडली। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हाके आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। या दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, अशी खरमरीत टीका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली। लोकसभा निवडणुकीवेळी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे त्यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात गेले होते। मात्र आता मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या पक्षाच्या बाजूने उभे राहत
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर नेहमीच्या शैलीत टीकेची तोफ डागली आहे। ते गुरुवारी मुंबईत रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलत होते। नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र डागताना म्हटले की ही दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड असून ते दोघेही स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। दोन भाऊ एकत्र येणार असतील तर एवढा गवगवा का? एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा, पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारणच काय? काय केलं आतापर्यंत मराठीसाठी? मराठी तरुणांच्या नोकरी रोजगाराच्या प्रश्नावर यांनी काय केलं? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयावर कोणाची सही आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का नाही निर्णय रद्द केला असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले की दिशा साली यांच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती उपलब्ध नाही। हे आत्महत्येचे प्रकरण आहे। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा साली यांचे 9 जून 2020 रोजी मालाडमधील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून निधन झाले। दिशा साली यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या SIT किंवा CBI कडून करावी अशी मागणी केली। आता महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे की दिशा सालियन यांच्या मृत्यूमध्ये कोणताही प्रकारचा संशयास्पद वाव नाही, तसेच आदित्य ठाकरे देखील निर्दोष आहेत। या प्रकरणावरून आता पुन्हा आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। भाजप आमदार राम कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात माफी मागायची असेल तर तत्कालीन ठाकरे सरकारनं हात जोडून माफी मागावी, कारण पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले आहे। दिशा सालियन यांच्या वडिलांची त्यांनी माफी मागायला पाहिजे असं म्हणत ठाकरेंना त्यांनी डिवचलं आहे। दिशा सालियन प्रकरणात षडयंत्र रचत कोणाला वाचवायचं होतं हे जगाला माहीत आहे। वाझेसारखे प्यादे त्यांच्याकडे होते, उद्धव ठाकरेंसारखे मुख्यमंत्री होते, कोणाला वाचवायचं होतं? दिशा सालियनचे वडील खोटे असू शकत नाहीत। पुरावे नष्ट करण्याचे काम ठाकरेंच्या काळात झालं होतं। साधू हत्याकांड, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पुरावे नष्ट झाले आहेत, कोणालाही न्याय मिळाला नाही असंही पुढे राम कदम यांनी म्हटलं आहे। अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या अभिनयामुळे किंवा प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते, शिवाय ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करताना देखील पाहायला मिळते। मात्र आता रिंकू राजगुरू वारीत सहभागी झाली असून विठुनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे। रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर वारीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये ती फुगडी खेळताना, वारकऱ्यांसोबत चालताना तसेच कपाळावर नाम लावताना पाहायला मिळाली आहे। मात्र तिने हा व्हिडिओ शेअर करताना इंग्रजीमध्ये एक खास पोस्ट लिहिली आहे। तिने तब्बल 20 वर्षांनंतर वारीचा अनुभव घेतलाय। महाराष्ट्रातील लातूरमधून एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये 75 वर्षांचा एक व्यक्ती आणि त्याची पत्नी स्वतः शेत नांगरताना दिसत आहेत। तो व्यक्ती नांगर ओढतो आणि त्याची पत्नी मागून नांगर चालवते। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्यांच्या मदतीची घोषणा केली आणि स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले। कृषी विभागाने सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची आणि ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यांच्याकडे शेतीसाठी बैल किंवा अन्य कोणतेही यंत्र उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच शेताची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला। या दृश्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेतीची कामे करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते, त्यामुळे वृद्ध जोडपं स्वतःच्या श्रमावर शेत नांगरत होते। अभिनेता सोनू सूद यांनी पुढाकार घेत त्यांचा नंबर द्या, मी बैलांची व्यवस्था करतो अशी पोस्ट सोशल मीडियावर X वरती केली आहे। राज्यातील शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर अखेर फडणवीस सरकारने या संदर्भातील दोन्ही GR रद्द केले आहेत। तसेच त्रिभाषा धोरणाबाबत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती स्थापन करून त्यांच्या अहवालानंतरच याबद्दलचे पुढील पाऊल टाकण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे। मात्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नियुक्तीबाबतही सर्व स्तरातून विरोध होत असून पहिली ते 5वी हिंदी नकोच अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। 2 दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली होती। आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे। समितीच्या अध्यक्षपदी
नरेंद्र जाधव आले, भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबळे आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही, आम्ही उलथवून लावू, अशा शब्दात संजय राऊतांनी थेट विरोध केला आहे. मुंबईतील फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल जवळ असलेले जिमी बॉय हे आयकॉनिक पारशी कॅफे आपल्या 100व्या वर्धापन दिनाच्या काही महिने आधी बंद झाले आहे. या कॅफेच्या इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे म्हटले जात आहे. माहिमतुरा कन्सल्टंट्सच्या मागील ऑडिटमध्ये इमारतीच्या भारवाहक भिंती आणि स्लॅब्समध्ये गंभीर बिघाड असल्याचे नमूद केले होते, परंतु कोणतीही दुरुस्ती त्यावेळी झाली नव्हती, ज्यामुळे इमारत अत्यंत जीर्ण ठरली. बीएमसीने 21 जून रोजी मुंबई महानगरपालिका कायदा 1888च्या कलम 354 अंतर्गत मालक आणि भाडेकरूंना इमारत त्वरित रिकामी करण्याचे व पाडकाम करण्याचे आदेश दिले. यामुळे जिमी बॉयला आपले फोर्टमधील दुकान बंद करावे लागले. तसेच कॅफेचे संचालक शेरजाद इराणी यांनी स्पष्ट केले की हे बंद तात्पुरते आहे. माहीम येथील टेक अवे आउटलुक आणि नेव्ही नगर मधील कॅफे ऑलिव्ह ग्रीन येथे जिमी बॉयचे पदार्थ उपलब्ध आहेत. ऑनलाईन डिलिव्हरीद्वारेही ते पारशी खाद्यपदार्थ पुरवत आहेत.